बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची अपडेट हाती येते। खोक्या प्रकरणात विलन ठरवून माझ्या खुनाचा कट होता असं एका पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत सुरेश धसांनी म्हणत गंभीर स्वरूपाचा आरोप केलाय। राजस्थानातनं बिश्नोई समाजाची काही लोक मुंबईत आणली, खोक्यानं धसांना हरणाचं मांस कसं पुरवलं या संदर्भात त्या लोकांना सांगितलं असल्याचंही ते म्हणाले। तर बिश्नोई समाजामध्ये मला विलन करायचं होतं असं सुरेश धस म्हणाले। सुरेश धस यांचा खळबळजनक दावा। सतीश भोसले उर्फ खोक्या प्रकरणात मला अडकवण्याचा मोठा प्रयत्न करण्यात आला। परळीचे मुंडे माझ्या मतदारसंघात आले आणि म्हणाले धसांना खोक्यानं हरणाचं मांस पुरवलं। विमानाची तिकीटं काढून राजस्थानमधून बिश्नोई समाजाची काही लोक थेट मुंबईमध्ये आणण्यात आली। खोक्यानं सुरेश धसांना हरणाचं मांस कसं पुरवलं याबाबत त्या लोकांना सांगितलं। बिश्नोई समाजामध्ये मला विलन करायचं होतं। लॉरेन्स बिश्नोईच्या समाजामध्ये हरणाला मंदिराचा दर्जा आहे। तिथपर्यंत असं नेऊन ठेवायचं की सुरेश धस हरणाचं मांस खातो, म्हणजे लॉरेन्स बिश्नोईनं माझा खून केला पाहिजे। या पाठीमागे कोण कोण लोक आहेत हे मला माहिती आहे, याची माहिती मुख्यमंत्र्यांना देणार। माझ्या आयुष्यात हरणाच्या मांसापर्यंत मी कधीच गेलो नाही।